बातमी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याची। पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जुलै ते 26 जुलै या दरम्यान परदेश दौऱ्यावर आहेत। युनायटेड किंगडम अर्थात इंग्लंड आणि मालदीव या दोन देशांचा ते दौरा करणार आहेत। इंग्लंड बरोबर भारताचा मुक्त व्यापार करार होणार आहे, त्या करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे। तर मालदीवच्या 60व्या स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खास पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि त्यांना हे आमंत्रण दिलंय ते ही मालदीवचे राष्ट्रपती डॉक्टर मोहम्मद मुइझू यांनी। अर्थात मुइझू हे भारताला नवे नाहीयेत, त्यांचे आणि भारताचा इतिहास फार जुनाही नाहीये। दरम्यान पंतप्रधानांचे हे दोन्ही दौरे महत्त्वाचे का आहेत हे पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। देशात सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालंय। अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारपासून 4 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जात आहेत। परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या या दौऱ्याची घोषणा केली आहे। यात मोदी 23 आणि 24 जुलैला युनायटेड किंगडमचा दौरा करतील, तर 25 आणि 26 जुलैला ते मालदीवमध्ये असतील। दोन्ही देशांचं धोरणात्मक आणि आर्थिक भागीदारी अधिक दृढ करणं, भारताचा जागतिक प्रभाव बळकट करणं आणि प्रादेशिक तसंच जागतिक सहकार्याची वचनबद्धता बळकट करणं यावर लक्ष केंद्रित केलं जाईल असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलंय। ट्रम्प यांनी टॅरिफ वॉर लादल्यापासून जगातील इतर देशांनी एकमेकांशी द्विपक्षीय करारावर चांगलाच भर दिलाय। त्याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय मुक्त व्यापार कराराकडे पाहिलं जात आहे। 6 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनसोबतचा व्यापार करार महत्त्वाकांक्षी आणि परस्पर फायदेशीर असल्याचं घोषित केलं होतं। त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर सोशल मीडियावर या कराराची घोषणा करण्यात आली। या कराराच्या वाटाघाटी खरं तर 2022 मध्येच सुरू झाल्या, मात्र दरम्यानच्या काळात ब्रिटनमध्ये अनेक सरकारं बदलली। त्यामुळे आता पंतप्रधानांच्या या दौऱ्यात अखेर या करारांवर स्वाक्षऱ्या अपेक्षित आहेत। थोडक्यात भारत यूके व्यापक धोरणात्मक भागीदारीला अर्थात CSPला नवी चालना दिली जाणार आहे। दोन्ही पंतप्रधानांमध्ये व्यापार आणि अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, संरक्षण आणि सुरक्षा, हवामान कृती, आरोग्य, शिक्षण आणि सांस्कृतिक संबंध या प्रमुख क्षेत्रांवर चर्चा होणार आहे। या व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी राजे चार्ल्स तिसरे यांचीही भेट घेणार आहेत। दरम्यान ब्रिटिश सरकारनेही हा करार सर्वात मोठा आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा द्विपक्षीय व्यापार करार आहे असं म्हटलंय। भारत यूके मुक्त व्यापार करारासाठी भारतीय उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी जूनमध्ये 2 दिवसांचा दौरा केला होता। दरम्यान 23 जुलैची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची ब्रिटनची 4थी अधिकृत भेट असणार आहे। इंग्लंडचा दौरा आटोपून पंतप्रधान मालदीवला जाणार आहेत। मी आता पंतप्रधान मोदींच्या मालदीव दौऱ्याकडे वळतो। हा दौरा 25 आणि 26 तारखेला असेल। हा दौरा संपूर्ण राजशिष्टाचाराचा दौरा असेल। या दौऱ्याचे निमंत्रण मालदीवचे अध्यक्ष मोईज यांनी भारत दौऱ्यादरम्यान दिलं होतं। योगायोगानं भारत मालदीव परराष्ट्रीय संबंध प्रस्थापित होऊन यंदा 60 वर्ष पूर्ण होत आहेत। मालदीव हा छोटा देश असला तरी डॉक्टर मोहम्मद मुइझू हे तिथं सत्तेत आल्यापासून त्यांनी भारताविरोधात भूमिका घेतली होती। मालदीवमधील भारतीय सैन्याच्या अस्तित्वावरून त्यांनी टीका केली होती। त्यानंतर मालदीव आणि भारतामधील संबंध ताणले गेले। भारताच्या कठोर भूमिकेनंतर मुइझू नरमले देखील होते। 2024 मध्ये मोदी पुन्हा सत्तेत आल्यानंतर मुइझू यांचा भारत दौराही झाला होता। आता तर मुइझू यांनी स्वतः भारतीय पंतप्रधानांना मालदीव स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलंय। हे मालदीवच्या इतिहासातही पहिल्यांदाच होतंय, हे विशेष। मालदीवच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबरोबरच दोन्ही देशांमध्ये व्यापक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारीच्या अंमलबजावणीतील प्रगतीचा आढावा घेतला जाईल। मालदीवच्या राष्ट्रपतींच्या 2024 मधील भारत भेटीदरम्यान ही भागीदारी स्वीकारण्यात आली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदींची मालदीवची ही 3री भेट आहे। हा दौरा म्हणजे भारताच्या शेजारी प्रथम या धोरणाला आणि विजन महासागराला अधोरेखित करणारा आहे। या दौऱ्यादरम्यान मालदीवसह द्विपक्षीय सुरक्षा सहकार्य मजबूत करणं, पायाभूत सुविधा, पर्यटन आणि नील अर्थव्यवस्थेत सहकार्य, आर्थिक, तांत्रिक आणि सुरक्षा सहकार्य मजबूत करणं, प्रादेशिक स्थिरता आणि धोरणात्मक सागरी उपस्थितीला प्रोत्साहन देणं, दक्षिण आशियामध्ये भारताची जागतिक भूमिका बळकट करणं या मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे। दरम्यान पंतप्रधान मोदींचा हा दौरा खुद्द मालदीवसाठी महत्त्वाचा आहे। India is one of the largest trading partners. भारत हा मालदीवच्या सर्वात मोठ्या व्यापार मित्रांपैकी एक आहे। द्विपक्षीय व्यापार जवळपास $50 कोटी आसपास आहे। पर्यटनाच्या क्षेत्रात अनेक भारतीयांच्या मोठ्या गुंतवणुका मालदीवमध्ये आहेत। दोन्ही देशांमध्ये सध्या मुक्त व्यापार करार आणि गुंतवणूक करार या दोन्हींच्या चर्चा सुरू आहेत, हे मला इथे आवर्जून सांगायचं आहे। त्यामुळे मालदीवसह आपले संबंध सुरू ठेवण्यात भारतापेक्षा मालदीवचंच हित अधिक आहे।
तर दोन्ही देशांच्या दौऱ्यादरम्यान भारताला आपले जागतिक संबंध सध्याच्या राजकीय वातावरणात अधिक दृढ करणं गरजेचं आहे. मालदीवमध्ये सार्वत्रिक निवडणुका होऊन जेव्हा मोहम्मद मोइझूचं सरकार त्या ठिकाणी आलं, त्याच्यानंतर मालदीवमध्ये एकूणच भारताच्या तिरस्काराची एक संस्कृती आकाराला यायला लागली. इंडिया आउटचे नारे व्हायला लागले आणि त्यानंतर पूर्णपणे कर्जामध्ये बुडालेल्या मालदीवला भारताच्या एकूणच महत्वाचं किंवा अस्तित्वाची चाहूल लागली आणि मोहम्मद मोइझी हे भारताच्या दौऱ्यावर आले. त्यांच्या दौऱ्यादरम्यान भारताने त्यांना $50 दशलक्ष आर्थिक मदतीचं पॅकेज डिक्लेअर केलं. त्याचप्रमाणे आपली युपीआय सर्व्हिस जी आहे ही युपीआय सर्व्हिस देखील त्या ठिकाणी सुरुवात करण्यात आली. सर्वात महत्वाचं म्हणजे जरी मालदीवकडनं किंवा मोहम्मद मोइझीच्या सरकारकडनं भारताला दुरावा दिला जात असला तरी देखील भारताला मात्र मालदीवला दूर करून चालणार नाहीये. कारण जर भारत आणि मालदीवमध्ये दुरावा निर्माण झाला तर त्याचा फायदा हा चीन घेण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि चीनचा प्रभाव जर मालदीववरती वाढला तर भारतासाठी सामरिकदृष्ट्या ते धोक्याचं ठरणार आहे. आणि म्हणून पंतप्रधान मोदी यांचा हा जो दौरा आहे हा प्रामुख्याने मालदीव आणि भारतामधले जे संबंध आहेत हे संबंध आणखी सुदृढ करण्याच्या दृष्टिकोनातनं हे या दौऱ्याला एक प्रकारचं महत्व आहे. त्यामुळे पंतप्रधानांचा हा परदेश दौरा सध्याच्या जागतिक राजकीय वातावरणात महत्त्वाचा मानला जातोय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.